माझं नाव सलीम समद पटेल. मी प्रभाग नंबर 9 क मधून ओपन मधून उमेदवारी आम्हाला मिळाली वंचित बहुजन आघाडीकडून. आपले नाव? माझं नाव सलीम समद पटेल. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या प्रभागामध्ये तुमचे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, तुम्ही त्यांना काय वाव देणार, कसं करणार तुमचं? आमच्या वार्डात आतापर्यंत समस्या तर नाही, पण आम्ही सगळे काम करून लोकांना जाऊ. पक्षाने तुमच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे, तिकीट देऊन कार्यकर्त्यांना न्याय दिलेला आहे, त्याकडे तुम्ही कसं बघताय? आम्हाला वंचित बहुजन आघाडीनं खरंच आम्हाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरने आम्हाला जाऊन टाकलंय का. मी वंचित मध्ये मी 22 वर्षापासून मी काम करतोय, त्याची मला पोस्ट पावती बाळासाहेब आंबेडकरने दिली. तुमच्या वार्डातील समस्यांबाबत कोणत्या समस्या आहेत? आमच्या इकडं आता लोक महानगरपालिका 30 वर्ष झाले आमच्या इकडं. स्थानिकचा नगरसेवक आता लोक आमच्याकडे निवडून मिळाला. आता बाळासाहेबांना आम्हाला उमेदवारी दिली. आम्ही सगळ्यात पहिले तिथं जे पाण्याचा प्रश्न आहे आमचा, तो आम्ही सगळ्यात पहिले तो मार्ग लावणार. मतदाराची संख्या तिथे 40,500 मतदारांची संख्या आहे. त्याच्यात मुस्लिम मतदार तिथे 17,000 आहे आणि एससी मतदार तिथे 16,000 आहे. आतापर्यंत तुमच्या प्रभागामध्ये तुमचं कोणतं कार्य केलेलं, तुम्ही काय काय काम केली? आम्ही कार्य तर भरपूर केलेली. तिथं ड्रेनेज लाईन झाली, तिथं रोडची समस्या झाली, भरपूर कामं केलेली आम्ही तिथं. कामाचे नाव सांगा. किती वर्ष आपल्या याच्यामध्ये येतात? आमच्या याच्यात वस्त्या आता ह्या प्रभागात एक मिसरवाडी झाली, एक नारेगाव झाली, एक बिरजवाडी आणि एक हिनानगर. ठीक आहे, झालं हिनानगर. हिनानगर मध्ये रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला जर जनतेने संधी दिली तर तुम्ही त्याकडे कसं करणार? त्या संधीचं आम्ही फक्त सोनं करून देऊ, एवढं सांगतो मी तुम्हाला. आजच्या निमित्ताने उमेदवारी अर्ज दाखल केला, या निमित्ताने तुम्ही मतदारांना, नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार? फक्त एवढंच का, आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सिपाही आहे. तुम्ही आम्हाला फक्त एवढी वेळेस आम्हाला तिथं आम्हाला एक मतदान देऊन बघा आणि आमचं काम बघा. माझं नाव सलीम समद पटेल. वंचित बहुजन आघाडी, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. वंचित आघाडी आहे. Right now and press the bell icon. Never miss an update.